शहीद संदीप ठोक यांच्या घरी सारं गाव एकवटलं आहे। ठोक यांच्या घराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। संदीप ठोक नाशिक जिल्ह्यातला यात खंडागळे गावाचा रहिवासी आहे। आपण आता आहोत संदीपच्या घरी। एका शेतात हे संदीपचं घर आहे। आपल्या कुटुंबासोबत संदीप याच ठिकाणी याच घरात जो आहे तो राहत होता। अगदी 2 वर्षापूर्वीच संदीप जो आहे सैन्यात दाखल खरं तर झालेला होता। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत संदीप जो आहे तो सैन्यात भरती झालेला होता। 4 भावंड आहेत, 2 बहीण आणि 1 भाऊ आहे। संदीपच खरं तर घरात लहान होता। एकूणच या बातमीनंतर ठोक कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर खरं तर कोसळलेला आहे। संदीपचं पार्थिव खरं तर आज नाशिकमध्ये देखील येण्याची शक्यता आहे आणि उद्या सकाळी संदीपवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जो आहे तो केला जाणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज। शहीद संदीप ठोक याच्या मित्रपरिवाराशी किरण गोटूर यांनी ही बातचीत केली। ठोक हे शहीद झालेले आहेत। या घटनेनंतर गावावरती आणि ठोक कुटुंबावरती अत्यंत दुःखाचा डोंगर खरं तर कोसळलेला आहे। संदीपचे मित्र जे आहेत या गावातले आपल्या सोबत आहेत। संदीपला तू कधीपासून ओळखतोस आणि काय? संदीपला मी लहानपणीपासून ओळखतो। आम्ही संगच शाळेमध्ये होतो। भरती पण आम्ही संगच केलेली आहे। मी पण भरती झालेलो आहे। दोघं पण आर्मीमध्ये संगत सिलेक्ट झालेलो आहे। आता काय बोलावं हे समजत नाही संदीपसाठी। तर संदीप आल्यानंतर आम्हाला म्हणजे एवढा आनंद व्हायचा की संदीप जेव्हा आमच्यापासून गेला आहे तेव्हा म्हणजे असं कधी विसरलाच नाही आम्हाला, तिकडं जरी होता तरी पण। मग आता अचानक असं 3 दिवसापून आमचा फोन लागत नव्हता। त्या 3 दिवसात आम्हाला समज नाही फक्त संदीपचं काय झालं आणि काय नाही। संदीप म्हणजे आता काय आम्हाला म्हणजे बोलू शकत नाही आम्ही संदीपविषयी। संदीप लहानपणापासून आमच्याबरोबर कसा राहिला, काय राहिला, त्याच्यामुळे आम्ही त्याला कधी विसरू शकत नाही। कुटुंब तसं गरीब कुटुंबातला संदीप होता। म्हणजे घरच्यांची पूर्ण अशी तयारी होती का संदीपनी भरती व्हावं। संदीपनी 3-4 भरती केल्या आणि जेव्हा शेवट तो म्हणे काही जरी झालं तर भरतीच होणार, म्हणे मला भरती व्हायचं म्हणजे व्हायचं। आणि मग संदीपनी निश्चयच घेतला होता। संदीप भरतीच करीत राहिला। संदीप शेवटी भरतीच झाला। त्याला आवड ही क्रिकेटची होती आणि भरतीची अति आवड होती त्याला। त्याचं एकच ध्येय होतं, फक्त भरती होणं, भरती होणं, भरती होणं। फौजमध्ये जाणं हे त्याचं लहानपणापासूनचं ध्येय होतं। तो वयाच्या 23व्या वर्षी शेवटची भरती होती त्याची आणि तो पनवेलच्या भरतीत लास्ट चान्समध्ये तो भरती झाला। त्याचा फोन, आमचा फोन हा 4 दिवसापूर्वी झालेला होता। तो जस्ट आत्ता माझ्या मते 4 ते 5 दिवसानंतर सुट्टीवर पण येणार होता। तर ही सगळी दुर्घटना झाली, अत्यंत वाईट वाटतंय। एकूणच अशा परिस्थितीत खरं तर गावकऱ्यांना एकीकडे अभिमान देखील आहे आणि दुसरीकडे आपला मित्र असेल, आपला जिवलग मित्र गमावल्याचा एक दुःख देखील तितकंच आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।